नमस्कार मंडळी. भुईमुग वाळून चाललाय, निम्मा भिजवून झाला, निम्मा भिजवायसाठी आले तर मोटरीचा घोटाळा झाला. तर घोटाळा असा झालाय की फ्यूज गेला म्हणून फ्यूज टाकला कारभाऱ्यांनी. तर फ्यूज टाकल्यावर पण मोटर फ्यूज उडवायला लागली. तर आता हा असा भुईमुग झालाय बघा, वाळून गेलाय, म्हणजे चाललाय वाळून. असं पाण्याची एवढी गरज आहे आता, ह्या 1-2 पाण्याची भुईमुगासाठी लय गरज आहे. एकतर पाऊस पण पडा नाही आणि त्याच्यात ह्या मोटरींचा असा घोटाळा. म्हणजे शेतकऱ्यांनी नक्की जगायचं कसं हेच कळत नाही. कारण पावसाच्या आशेवर बसून ही रानं अशी नीट करून ठेवल्यात. पेरण्या करावं तर पेरण्या करून पण पाऊस जर नाही पडला तर पिकं सगळी वायाला जाणार. आणि जी पिकं आहेत ती पावसाची वाट बघून वाळायला लागलं. आणि मोटरा चालू करून भिजवायचं म्हणलं तर ह्या मोटरांचा असा घोटाळा व्हायला लागलाय. म्हणजे नक्की करायचं तरी काय? जो तो प्रत्येक आपल्या ह्याच्यासाठी पाऊस मागतोय. कुणी ऊन लागते म्हणून पावसाची वाट बघतोय, कोण उकडतंय म्हणून पावसाची वाट बघतोय. पण शेतकरी एकमेव असा आहे की जो पावसाची वाट बघतोय तो कशासाठी? तर स्वतः जगून दुसऱ्याला जगवायसाठी. म्हणजे इतकी अवघड परिस्थिती झाली की आता कसं होणार आहे ते आता देवालाच माहिती. कारण पाऊस जर नाही पडला तर सगळ्यांचंच अवघड होणार आहे. तर चला मोटर काढायची बाहेर आता ट्रॅक्टरच्या मदतीने. कारण माणसं नसल्यामुळं ट्रॅक्टरला पायऱ्या नाहीत आमच्या, ते काय सॉरी विहिरीला पायऱ्या नाहीत, त्याच्यामुळं ट्रॅक्टरच्या मदतीने आम्ही दोघं आता बाहेर मोटर काढायसाठी आलो आहे. तर आता बघायचं आहे मोटरीचा काय घोटाळा झाला आहे ती. जर मोटर जर काय घोटाळा झाला असला तर आता 2-2.5 हजार रुपयाला खड्डा आला. म्हणजे शेतकऱ्याचं लय बेकार अवस्था आहे. तर चला मी कशी मोटर काढते ट्रॅक्टरने बाहेर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते. मंडळी हे दावं या ट्रॅक्टरला असं बांधून कारभारी आहेत बघा खाली. तर आमची विहीर कशी बघा. आता हे नदीचं पाणी भाऊजींनी विहिरीत सोडलंय. विहिरीत पाणी सोडल्यानंतरच आम्हाला भिजवायसाठी पाणी होणार आहे. तर बघा तिथं कारभारी जोडतात आहेत. आता ते मोटराच्या गोटा पाईपाला ती रस्सी बांधून ट्रॅक्टर पुढं जसा खेचन तशी मोटर बाहेर येईल. पाण्यासाठी किती तरसायला लागतंय आणि काय त्रास करावा लागतोय ते तुम्हाला आता बघा दिसेनच. तर विहीर अशी आमची, त्याला काय पायऱ्या नाहीत काय नाहीत, त्यामुळं घसरून पडायची भीती आहे. बाहेर काढायला पण काय नाही, पण घसरायच्या भीतीमुळं आता ट्रॅक्टरचं मदत घ्यायची आणि बाहेर काढायची. बघा मंडळी मोटरवरती ट्रॅक्टरने गोटा पाईप निसटला. वाटलं आता काय दावं पण तुटून निघल्या मोटर खाली विहिरीतच पडल. पण कारभाऱ्यांनी त्यांच्या आयडियाने पॅक केलं दाव्याने आणि घेतली वर काढली. अवघड झालं असतं विहिरीत मोटर पडल्यावर, कारण याला पायऱ्या नसल्यामुळं काढणार कसं बाहेर, अवघड होऊन बसलं असतं. चला बघायचं आता मोटरचं काय झालंय ते. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओत.